सत्संग प्रेमाने बोला. सर्वप्रथम सद्गुरु माताजी एम राजपिताजी थँक्यू की ज्यांच्या अशीमशा कृपेनं या भव्य अशा या परिसरामध्ये सांगली नगरीमध्ये हा मानवतेचा महाकुंभ संपन्न होतो आहे, जिथून या ठिकाणी अनेक धर्माचे, अनेक जातीचे, अनेक संप्रदायाचे, विविध राज्यातून, विविध देशातून आलेले, विविध भाषा बोलणारे, विविध आहार, विविध विचार, विविध संस्कृती धारण केलेले, विविध वस्त्र धारण करणारे, इतक्या प्रचंड विविधतेने नटलेला हा मानव समाज एकत्र येतो आहे आणि विश्वाला मानवतेचा, एकतेचा, शांतीचा संदेश देतो आहे. गुण्यागोविंदाने राहून, इतकी विविधता असताना प्रेमाने राहून, गुण्यागोविंदाने राहून विश्वाला संदेश देतो आहे की हे संभव आहे. जगामध्ये असं स्वर्गीय वातावरण स्थापित होऊ शकतं. अर्थात सिद्धांत आहे एकत्व, एकत्वाचं ज्ञान, एक परमात्म्याचं ज्ञान, ज्याने हे विश्व, ज्यानं ब्रह्मांड निर्माण केलं, ज्याच्याबद्दल संत एकोदेव हा म्हणतात, ज्याच्याबद्दल एक परमात्मा हे विश्वामध्ये, ज्याने हे ब्रह्मांड निर्माण केलं, अशा परमात्म्याची आपण सर्व संतान आहोत. म्हणून आपल्या सर्वांचा निर्माण करता परमात्मा एक आहे. म्हणून आपण भाऊ आहोत, आपण एक आहोत. जरी विविधता असली तरी आपण एकच आहोत. ह्या एकत्वाच्या ज्ञानाने जगामध्ये मानवता, विश्वबंधुत्व आणि शांतीचा संदेश देण्याचा हा मानव समाज प्रयत्न आणि प्रयास करतोय. म्हणून हा मानवतेचा महाकुंभ आहे. आणि मग व्यक्तिगत जीवनामध्ये ह्या वैश्विक हेतूने एकत्रित येत असताना व्यक्तिगत जीवनामध्ये संतांनी सद्गुरूला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. सद्गुरू मनुष्य जीवनासाठी आधार आहे. सद्गुरू एक सपोर्ट सिस्टम आहे की जी सिस्टम मनुष्याला सत्संगजी प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगण्याचं बळ देते आणि अनुकूल परिस्थितीमध्ये जगण्याचं भान देणारी हे सपोर्ट सिस्टम, हा आधार मनुष्य जीवनाचा आहे. सद्गुरु जैसा इस दुनिया में ना कोई संगी साथी है, असं संत ज्यावेळेला म्हणतात की सद्गुरूशिवाय मनुष्याला या जीवनामध्ये कोणताही आधार आहे नाही. सद्गुरू सारखा असता पाठी राखा, इतरांचे लेखा कोण करी, राजियाची कांता काय भीक मागे, मनाच्या जोगे सिद्धी पावे. म्हणजे मनासारखी गोष्ट सिद्धी प्राप्त होते जर सद्गुरूसारखा पाठीराखा असेल, सद्गुरूसारखा सखा असेल. म्हणून सद्गुरू एक फार मोठी मनुष्यासाठी सपोर्ट सिस्टम आहे, जी प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचा आधार आहे. म्हणून सत्संगजी सद्गुरू हा मार्गदर्शक आहे, सद्गुरू हा आदर्श पुरुष आहे. असा सद्गुरू मनुष्य जीवनामध्ये येतो त्यावेळेला सत्संगी ज्ञानाची वृद्धी होते, ज्ञानाचा विकास होतो, ज्ञान प्राप्त होतं. कारण वेदांतांनी सांगितले की तत्वमशी, परंतु आम्ही भ्रांतीत असलेले जन, मी देह या भ्रांतीत येतो, मी कोणतरी आहे या भ्रांतीमध्ये होतो. परंतु सद्गुरू जीवनामध्ये येतो त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. परमात्म्याचा बोध प्राप्त्यानंतर कळलं की मी देह नाही आहे, मी आत्मा आहे, मी चैतन्य आहे. ही गोष्ट फक्त सद्गुरू जीवनामध्ये आल्याने संभव आहे की असं अनमोल ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. वास्तविक संत म्हणतात भक्तिमय जीवनाची सुरुवात परमात्म्याच्या ज्ञानानेच होते, ज्ञानानेच होते. कारण परमात्म्याच्या ज्ञानाशिवाय भक्ती हा संत म्हणतात भोग आहे, जो पतनाकडे घेऊन जातो, मनुष्याला अधोगतीकडे घेऊन जातो. पण परमात्म्याच्या ज्ञानानंतर केलेली भक्ती, परमात्म्याच्या ज्ञानाचं अधिष्ठान असेल तर ती भक्ती योग आहे, जी परमात्म्या स्वरूपाला प्राप्त करून देते. म्हणून रामकृष्ण स्वामी विवेकानंद म्हणतात की सद्गुरू मनुष्य जीवनामध्ये निश्चित काय करतात की मनुष्याला त्याच्या ठिकाणी असलेल्या ईश्वरी तत्वाची जाणीव करून देतात. आणि हे ईश्वर तत्व मनुष्य जीवन जगत असताना प्रत्येक कार्यातून, कृतीतून कसं प्रकट करावं याचं मार्गदर्शन सद्गुरू करतात. याने काय होतं की सामान्य मनुष्याचा प्रवास पशुत्वाकडून देवत्वाकडे, पशुत्वाकडून मनुष्यत्वाकडे आणि मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे प्राप्त होतो. म्हणून साधारण मनुष्याला देवत्व प्राप्त करून देणारं ब्रह्मज्ञान केवळ आणि केवळ जीवनामध्ये सद्गुरू असेल
तरच दुसरी गोष्ट आहे या ठिकाणी सत्संगजी काय प्राप्त होतं. सद्गुरू जीवनामध्ये आला तर अकारण आनंदाची प्राप्ती होती. ज्या आनंदाला काही रिझन नाही आहे, काही कारण नाही, अकारण आनंद प्राप्त होतो. दर्शन लाईनमध्ये कालिदासनं बघितलं, आजही बघितलं, काही महानुभावांच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे, अश्रू येत आहे. एक नवीन भाविकांनी मला विचारलं, म्हणले महाराज हे लोक डोळ्यात पाणी का काढतायत. म्हटलं त्याचं रिझन सांगता येणार नाही, विज्ञानालाही त्याचं कारण सांगता येणार नाही. ते आनंद अश्रू आहेत आणि ते कशाने आलेले आहेत. अकारण आनंद झालेला आहे. अकारण आनंद केवळ सद्गुरूच्या दर्शनाने अकारण आनंद होतो. जो आनंद सामान्य मनुष्य विषयभोगामध्ये इंद्रियाच्या माध्यमातून मिळवण्याचा प्रयत्न करतो तो भास आहे. महाराज म्हणले तो भ्रम आहे. विषय सुखापासून आनंद होतं असं वाटणं हीच माया आहे असं स्वामी विवेकानंद म्हणतात. म्हणून हा अकारण आनंद कशाने होतो. सद्गुरूच्या केवळ आणि केवळ दर्शनाने हा अकारण आनंद प्राप्त होतो. यासाठी मनुष्य जीवनामध्ये सद्गुरूची अनिवार्य गरज आहे, आवश्यकता आहे. म्हणून असा सद्गुरू जीवनामध्ये आल्यानंतर सत्संगजी परमात्म्याच्या ज्ञानानंतर महात्मा म्हणतात भक्तिमय जीवनाची सुरुवात होते. ज्ञान समग्र होतं. म्हणजे काय होतं तर सत्संगजी परमात्म्याच्या प्राप्तीनंतर वास्तविक भक्त हा भाव आहे, भक्ती हा भाव आहे आणि भगवंत हा सुद्धा भावच आहे. म्हणून परमार्थ हा भावोन्नतीचा प्रवास आहे. हा प्रवास परमात्म्याच्या ज्ञानानंतर प्राप्त होतो. किंबहुना सत्संगजी परमात्म्याच्या ज्ञानानंतर मी देह आहे, मी आत्मा आहे, इथपासून मी ब्रह्म आहे हा पूर्णत्वाचा प्रवास प्राप्त होतो. आणि मग सत्संगजी ज्या ठिकाणी भावाचं पूर्णत्व आहे, वैश्विक भावनेची प्राप्ती झाल्यानंतर सत्संगजी अंतकणामध्ये मानवता, विश्वबंधुत्व, सगळ्या विश्वाबद्दल प्रेमाचा भाव आप निर्माण होतो. त्यासाठी भाव उन्नती अनिवार्य आहे. भाव उन्नती झाल्यानंतर सत्संगजी जी स्थिती आहे त्याचं वर्णन सद्गुरू बाबाजी करायचं आहे. हर भाषा हर देश के मानव अपने ही सारे है. हे लक्षण उन्नत भावाचं आहे. सत्संगजी विश्वची माझे घर असं ज्यावेळेला संत म्हणतात की सगळं विश्व माझं घर आहे, सगळे मानव मात्र आपल्या आहेत. ही जी वैश्विक भावना आहे हे भाव उन्नतीचं लक्षण आहे. सबका भला करो करतार, सबका सब विधि कल्याण हा भाव उन्नतीचा सत्संगजी परिसीमा आहे. आणि अशा भावोन्नतीच्या ठिकाणी मानवी मनामध्ये शांती आहे, सुख आहे, समाधान आहे, आनंद आहे. जे विषयापासून मिळतं हा भ्रम आहे. म्हणून सत्संगी सद्गुरू जीवनामध्ये आल्यानंतर असं ज्ञान समग्र होतं. असं सत्संगजी अकारण शांती प्राप्त होते, अकारण आनंद प्राप्त होतो. याच्यासाठी सद्गुरू मनुष्य जीवनामध्ये अनिवार्य आहे. सद्गुरू जीवनामध्ये आल्यानंतर एक सत्संगजी नव चैतन्य प्राप्त होतं. एक उत्साह मानवी जीवनामध्ये असा प्राप्त होतो. सत्संग ज्याला आपण म्हणतो सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. सद्गुरू हा सकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे. जी ऊर्जा सत्संगजी प्रतिकूल परिस्थितीमध्ये मनुष्याला जीवन जगण्याचं बळ देते, शक्ती देते, आत्मविश्वास देते. जी ऊर्जा मनुष्याला अनुकूल परिस्थितीमध्ये जीवन जगण्याचं भान देते. म्हणून सत्संगजी अशी ऊर्जा ब्रह्मज्ञानानेच प्राप्त होते. त्यासाठी सत्संगजी हा भव्य असा समागम ज्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे यात परिसरातले लोक अशी भावना व्यक्त करताना म्हणतायत की म्हणले महाराज हे माणसांचं काम नाही आहे, ही माणसं करू शकत नाही, ही काहीतरी दैवी शक्ती आहे, अद्भुत शक्ती आहे. अद्भुत शक्ती जरूर आहे पण ती काम कशी करते. ती काम मनुष्याच्या देहामध्ये चैतन्य देऊनच करते. हे चैतन्य सद्गुरूच्या सहवासामुळं, सद्गुरूच्या ब्रह्मज्ञानामुळं जे महात्माने हे विश्व निर्माण केलं आहे, हे सुंदर वातावरण निर्माण केलेलं आहे, याच्या पाठीमागे त्यांना प्राप्त झालेलं चैतन्य शक्ती आहे ती केवळ सद्गुरूच्या अटॅचमेंट, सद्गुरूच्या अनुसंधानामुळे प्राप्त झालेलं आहे. म्हणून व्यक्तिगत जीवनामध्ये सत्संगजी संतांनी सद्गुरूला एवढ्यासाठी महत्त्व दिलेलं आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये सत्संगजी सद्गुरू हा मनुष्य जीवनाचा आधार आहे. म्हणून असा आधार प्राप्त करा. आणि सत्संगजी समस्त विश्वासाठी सद्गुरू माताजीकडे सत्संगजी राजपित्याकडे अरदास करतो, प्रार्थना करतो. ज्यांनीही सुंदर सत्संगजी भूमी आपल्याला मानवतेच्या कार्यासाठी दिलेलं आहे त्यांच्यासाठी सद्गुरू माताजीकडे, सद्गुरूंच्याकडे अरदास प्रार्थना करतो. हे की सद्गुरू माताजी याही सर्वांना ज्ञान द्या, यांनाही जागृती प्रदान करा, यांनाही आपल्या जीवनाचा आनंद प्राप्त व्हावा. सत्संगी अशी कृपा करा आणि समस्त मानव मात्रासाठी या विश्वामध्ये हे ज्ञान जनजनामध्ये पोचावं, सर्वांच्यापर्यंत पोचावं, सर्वांना याची प्राप्ती होय आणि सर्वांच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान, मानवता, एकता आणि विश्वबंधुत्व स्थापित व्हावं. सत्संगत प्रेमाने बोला. धन्यकारची